माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचं मतदान आज पार पडतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवार प्रत्येक मतदान केंद्रावर भेटी देत आहेत। माळेगावातल्या मतदान केंद्रांवर भेट देऊन त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधला। नमस्कार। सर्व मतदारांना 19,750 मतदारांना शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांनी ठरवावं की 5 वर्षाच्या करता कुणाच्या हातात कारखाना देऊन नेतृत्व द्यायचं। कारण कोण आपल्याला उच्चांकी भाव देऊ शकेल, कोण इथल्या विकास करू शकेल, कोण आपल्याला विविध योजना आपल्यापर्यंत आणू शकेल, या सगळ्याचा विचार आमच्या मतदारांनी करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।